नमस्कार, जय भीम, जय ज्योती, जय क्रांती। आज महात्मा फुले शिक्षकांचे जनक म्हणून ज्यांना ओळखलं जातं, माता सावित्री महात्मा फुले यांची आज 199वी जयंती आहे। जयंतीनिमित्त सर्व भारतीय बांधवांना, बहुजन चळवळीतील क्रांतिकारकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। आज महात्मा फुले यांची 199वी जयंती असताना सुद्धा आज शोकांतिका वाटते की आज खरं हे बोलू नये, पण काय करायचं, जयंती दिवशी आम्हाला हे बोलण्याची गरज असते, वारंवार सांगावं लागतं। आज महात्मा फुलेची 199वी जयंती असून सुद्धा भारत सरकारकडून या फुले दाम्पत्यांना भारतरत्न पुरस्कार देता आलेला नाही आहे। अनेक सरकारी गेले, महात्मा फुलेचं नाव घेतात, बाबासाहेबांचं नाव घेतात, सत्तेत येतात, पण जेव्हा सत्तेत आल्यानंतर त्यांना शाहू फुले आंबेडकरांचा विसर पडतो। ज्या भारत सरकारने क्रिकेटरना आणि व्यक्तींना त्यांची तोंडं बघून, जाती बघून भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे। सचिन तेंडुलकर असेल, लता मंगेशकर असतील, असे अनेक जण आहेत की त्यांना भारतरत्न दिला आहे। पण ज्या आमच्या बापाने त्यांचं आयुष्य पणाला लावलं, माता सावित्री असतील, महात्मा फुले असतील, यांनी घरादाराची राख रांगोळी लावली, पुढच्या लेकरांसुद्धा त्यांनी बघितलं नाही। असं असताना सुद्धा बहुजन चळवळीमध्ये ज्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, त्या बहुजनांना शिक्षणाचा अधिकार दिला। अशा दाम्पत्यांना हे भारत सरकार, जातीवादी सरकार, ते काँग्रेस असेल, भाजप असेल, कोणी का असेना, हे आमच्या बहुजनांचं नाही आहे। फक्त बहुजनांची मतं घ्यायला महात्मा फुले, बाबासाहेब आठवतात, पण भारतरत्न पुरस्कार द्यायला त्यांना आठवत नाही। शोकांतिका आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा मरणोत्तर पुरस्कार मिळाला, ते पण VP सिंग साहेब असताना, परंतु ह्या जातीवादी काँग्रेसवाल्यांनी आणि जातीवादी भाजपाने त्यांना भारतरत्न पुरस्कार दिले नाही आहे। म्हणून आज सोलापूर महानगरपालिका अस्तित्वात आलेली आहे। बहुजन चळवळीत स्वतःला जे बहुजन म्हणून घेणारे जे नगरसेवक आहेत, त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की आपण येणाऱ्या महापालिकेच्या ठरावामध्ये फुले दाम्पत्यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा म्हणून महाराष्ट्र शासनाकडे पाठवावा। आणि महाराष्ट्र शासनाने सुद्धा आमचं सुदैव म्हणायचं, मी आपले जयकुमार गोरे हे बहुतेक माळी समाजातून येतं असं मला कळलं आहे, त्यांनीसुद्धा तो ठराव महाराष्ट्र शासनाकडून केंद्रात पाठवावा आणि पुढची 200वी जयंती येणार आहे महात्मा फुलेंची, ते भारतरत्न महात्मा फुले म्हणून साजरी करण्यात यावी, ही मी अपेक्षा बाळगतो। जय भीम, जय भारत, जय संविधान। नमो बुद्धाय। मी विनोद इंगळे, वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर महासचिव। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन, त्याचप्रमाणे सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा। महाराष्ट्र सरकार अस्तित्वात असताना महापालिका अस्तित्वात नव्हती, सोलापूर महापालिका। आता या 1 महिना झालं महापालिका अस्तित्वात आहे। तर जे बहुजन समाजातील नगरसेवक आहेत, त्या बहुजन समाजातील सर्व नगरसेवकांना जाहीर आवाहन करतो की फुले दाम्पत्यांना महापालिकेमध्ये ठराव मंजूर करून या ठिकाणी, त्याचप्रमाणे हा ठराव भारतरत्न पुरस्कार या दाम्पत्यांना मिळावा, ही महापालिकेने ठराव मंजूर करावा। त्याचप्रमाणे हा ठराव महाराष्ट्र सरकारला जावा, त्यानंतर पालकमंत्र्यांनी व तेथील आमदारांनी हा महानगरपालिकेचा ठराव महाराष्ट्रात मंजूर करून तो केंद्रात पाठवून ते दाम्पत्यांना हा भारतरत्न पुरस्कार द्यावा, असे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही जाहीर आवाहन करीत आहोत।